सुरुवातीलाच मोठी आणि महत्त्वाची घडामोड, केंद्रात जबाबदारी घ्या असं पंतप्रधानांनी फडणवीसांना सुचवल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। मात्र राऊतांच्या या दाव्याची भाजपनं खिल्ली उडवलेली आहे। संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आलाय। तर विकसित महाराष्ट्राचा संकल्प फडणवीसच पूर्ण करणार असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रात मंत्रिपद स्वीकारावं असं मोदींनी फडणवीसांना सुचवल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। मात्र राऊतांच्या या दाव्याची भाजपनं खिल्ली उडवली असून संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय। गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार अशाही चर्चा आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी या चर्चांची खिल्ली उडवली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राऊत याबाबत वारंवार दावे करतायत। आज सामना वृत्तपत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोदींनी दिल्लीत बोलावल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान सामनाच्या रोखठोकमध्ये काय म्हटलंय पाहूयात। मोदींनी फडणवीसांना दिल्लीत बोलावून केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी घेण्यासंदर्भात सुचवलं। सध्या दिल्लीत मला तुमची गरज असल्याचंही मोदींनी फडणवीसांना सांगितलं। महाराष्ट्रात त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल असंही आश्वासन देण्यात आलं। भाजपमधील संभाव्य बंडाळीत देवेंद्र यांनी आपल्या बाजूने उभं राहावं अशी रचना मोदी करतात। मोदींचा वारस आपणच असू अशी भूमिका शहांनी तयार केली आहे। मोदी यांना ही भूमिका मान्य नाही। अमित शहा यांनी स्वतःचा गट आणि स्वतःचे खासदार उभे करण्यास सुरुवात केली आहे। सुवेंदू अधिकारी, शिंदे, हेमंत बिस्वा शर्मा, नितीन नबीन हे शहा गटाचे आहेत। आदित्यनाथ फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शहा आणि त्यांच्या वतीनं स्वतंत्र यंत्रणा राबवत आहेत। गडकरी फडणवीस हे अडथळे वाटत असल्यानं शहांची यंत्रणा विरोधात सूत्र हलवू लागली आहे। पवारांच्या एनसीपीचे खासदार शिंदे गटात घेण्याची शहांची योजना आहे। ही मोहीम मोदींनी सध्या थांबवली आहे। बहुमताचा फुगवलेला आकडा शहांनी विकत घेतला आहे। ही मोदींसाठी चिंतेची बाब आहे असं सामनात म्हटलंय। आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे। हे नरेंद्र मोदींनाही माहिती आहे। आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय HRD मिनिस्ट्री म्हणतात, मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे। आता याच्याकडे तिसरा डोळा कुठला आहे मला माहिती नाही। त्यांना पण एक तिसरा डोळा दिला असेल तर माहित नाही, काही होणार नाही आहे। देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात। त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काही अर्थ नाही। पण माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आश्वासन दिलं फडणवीसांना तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल। जनाब संजय राऊत यांना भांडूपमध्ये उभाटा गटाचा नगरसेवक ठरवण्याचा अधिकार नाही। भांडूपमध्ये संजय राऊत ज्या वॉर्डामध्ये राहतात तिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक वर्षानुवर्ष निवडून येतो आणि हे संजय राऊत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवत आहेत। त्यामुळे आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या। उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका। मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, हे दोन नेते ठरवतात। त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं हे काही सामनामधल्या सल्ल्यानं होत नाही। देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जायचं का नाही जायचं ते त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे। संजय राऊतला विचारून कोणी काही सांगणार नाही। संजय राऊतने आपल्या पक्षामध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष दिलं।